पानवल धरणाचे मजबूतीकरण आणि नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभ हस्ते नूतनीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा परिषद सभापती विलास चाळके, शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवे, शहराध्यक्ष विपिन बंदरकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हा प्रकल्प रत्नागिरीच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे। पाणी हेच जीवन आणि हे पाणी आम्हा रत्नागिरीकरांना पूर्णपणे व्यवस्थितरित्या मिळावं यासाठी ज्यांच्या प्रयत्नाने या पानवल धरणाची सुधारणा झाली आहे ते महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार, खरोखरच कुठच्याही शहराचा विकास होत असताना पाणी ही फार महत्त्वाची गोष्ट असते। कारण माणसाला जीवन जगत असताना जसं अन्न, वस्त्र, निवारा या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये पाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। पर्यटनाच्या बाबतीत होणारा विकास असू दे, हा सर्व विकास सन्माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे। पण अतिशय चांगली दूरदृष्टी असलेले असे आपले पालकमंत्री आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला हा शहराचा विकास किंवा रत्नागिरीचा विकास करत असताना खऱ्या अर्थाने जर आपल्याला गरज भागवायची असेल तर ती पाण्याची, ही दूरदृष्टी ठेवून सन्माननीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून 21 कोटीचा निधी या पानवल धरणासाठी मंजूर झाला आणि त्याच्या माध्यमातूनच ह्या धरणाचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे। आता शिल्पाताईंनी सांगितलं की हा ऐतिहासिक क्षण आहे। जसा हा रत्नागिरी शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे, तसा माझ्या राजकीय जीवनातला देखील ऐतिहासिक क्षण आहे। मी जेव्हा या कार्यक्रमासाठी इथं आलो आणि या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहत असताना 1962 सालातली एक पाटी मी वाचली आणि त्या पाटीवर असं लिहिलेलं होतं की 1962 सालामध्ये जे राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक साहेब, त्यांच्या हस्ते या पानवल धरणाचं भूमिपूजन झालं आणि 1965 सालामध्ये लोकार्पण सोहळा झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या पानवल धरणाचं नूतनीकरण करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून माझ्या दृष्टीनं हा ऐतिहासिक क्षण आहे। राजकारणामध्ये अनेक कामं होत असतात, मग त्याच्यामध्ये रस्त्याची कामं होतात, पर्यटनाची कामं होतात, अनेक धरणांची कामं होतात, पण पानवल धरणाला ऐतिहासिक वारसा आहे आणि पानवल धरणाची टेक्नॉलॉजी माझ्यापेक्षा आमचे कार्यकारी अभियंता विजय पाटील चांगली सांगतील। या पानवल धरणातून निघणारं जे पाणी आहे
हे ग्रॅव्हिटीनं रत्नागिरी शहरामध्ये पर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे पंपिंग मशिनरीचा खर्च देखील कमी आहे, इलेक्ट्रिसिटीचा खर्च देखील कमी आहे आणि म्हणून हा जो काही उतार निर्माण केलेला आहे, निसर्गानं उतार निर्माण केलेला आहे. आता 2 MLDचं पाणी 7.5 MLD होणार आहे असं नगराध्यक्षांनी सांगितलं, पण या पाण्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेने केला पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.